धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार का किंवा देणार का अशा चर्चा बराच घडू लागलेल्या आहेत। कारण की कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंवर कोर्टाची क्लीन चिट असल्याचं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंची चौकशी अजूनही सुरू आहे। मुंडेंच्या प्रकरणामध्ये संबंध नसेल तर त्यांना पुन्हा संधी देऊ असं मोठं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे। तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही।